श्री साई बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिरडी की ओर से शनिवार तारीख 20 जुलाई से सोमवार तारीख 22 जुलाई तक आयोजित किया गया। श्री गुरु पूर्णिमा उत्सव के दरमियान में रुपये 6,25,98,344 रुपये की राशि का दान साई भक्तों द्वारा साई संस्थान को प्राप्त हुआ है। ऐसी जानकारी साई संस्थान के मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर इन्होंने दी। साईबाबा संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या वर्षीचा गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला। जवळपास 2 लाखापेक्षा जास्त साई भक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतलं। या ठिकाणी येणारा साई भक्त हा साईबाबांच्या जोडीमध्ये भरभरून दान करतो। या 3 दिवसामध्ये जवळपास 6,25,00,000 दान जे आहे साई भक्तांनी बाबांच्या जोडीत अर्पण केलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणा पेटीमध्ये जे आहे ते 2,53,00,000 रुपये जमा झालेले आहेत। देणगी काउंटरवर 1,19,00,000, PRO सशुल्क पास त्यामध्ये 46,73,000 रुपये जमा झालेले आहेत। चेक DDJ ऑनलाईन डोनेशन जे आहे ते 1,95,00,000 साई भक्तांनी दिलेलं आहे। देणगी सोबतच सोनं सुद्धा जे भक्तांनी अर्पण केलेले आहे त्यामध्ये 122 ग्रॅम सोने त्याची किंमत जी आहे ती 8,31,000 आहे। 4 किलोची चांदी आहे त्याची किंमत जी आहे 2,70,000 आहे। असं 6,25,00,000 दान जे साई भक्तांनी बाबांच्या जोडीमध्ये अर्पण। या कालावधीमध्ये जवळपास 1,91,000 साई भक्तांनी साई प्रसादालयामध्ये बाबांच्या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे। साईंचं दर्शन झाल्यानंतर दर्शन रांगेमध्ये आपण बुंदी आणि उदीचं वाटप करतो ते 1,96,000 साई भक्तांना वाटप झालेलं आहे। साई भक्तांना प्रसाद म्हणून आपण लाडूचं सुद्धा वाटप करतो तर ते 3,14,000 लाडू पाकिटाचं वाटप करण्यात आलेलं आहे। साई भक्त या ठिकाणी जे दान देतात त्याचा उपयोग जो आहे संस्थांच्या वतीने अत्यंत चांगल्या रीतीने केला जातो। साईनाथ हॉस्पिटलला लाखो पेशंटला जे आहे मोफत उपचार दिले जातात। त्याचप्रमाणे साई प्रसादालय या साई प्रसादालयामध्ये वर्षभरामध्ये जवळपास 2 कोटी साई भक्तांना मोफत प्रसादाचं वाटप केलं जातं। त्याचप्रमाणे संस्थांचं शैक्षणिक संकुल आहे। या शैक्षणिक संकुलामध्ये ज्युनियर KG पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत 6,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जे ते शिक्षण दिलं जातं। या सोबतच जे आहे देशामध्ये राज्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर संस्थांच्या वतीने मदत केली जाते। या ठिकाणी जे साई भक्त दर्शनासाठी येतात त्या साई भक्तांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याचा प्रयत्न सुद्धा संस्थांकडून नियमितपणे केला जातो। श्री साई बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था की ओर से 3 दिवसीय गुरु पूर्णिमा उत्सव का आयोजन किया था। इस उत्सव में 2 लाख से ज़्यादा साई भक्तों ने साई बाबा का दर्शन लिया। यहाँ जो साई भक्त दर्शन के लिए आते हैं वो भर भर के बाबा की झोली में दान देते हैं। इस 3 दिवसीय उत्सव में 6,25,00,000 का चढ़ावा गुरु दक्षिणा जो है साई भक्तों ने बाबा के चरणी अर्पण की है। उस दक्षिणा में जो है उसमें हुंडी दान जो है वो 2,53,00,000 का है। डोनेशन काउंटर्स जो है वहाँ 1,19,00,000 का दान प्राप्त हुआ है। ऑनलाइन डोनेशन जो है उसमें 1,95,00,000। जो साई भक्तों उन्होंने कई साई भक्तों ने सोने का भी दान दिया है वो 122 ग्राम का है। उसकी कीमत जो है 8,31,000 है। और चांदी 4 किलो गुरु दक्षिणा के तौर पे अर्पण की है उसकी कीमत जो है 2,70,000। ऐसा कुल मिला के 6,25,00,000 का गुरु दक्षिणा जो है साई भक्तों ने बाबा की चरणी अर्पण। राज्य में और देश में जब जब आपातकालीन परिस्थिति निर्माण होती है तब साई बाबा संस्थान ने हमेशा मदद की है। इसके अलावा साई भक्तों की सुविधा जो है उसके लिए भी जो दान जो आता है उसका विनियोग किया जाए। शिर्डी गॅझेटियर श्री साईबाबा आगमन ते समाधी शताब्दी पर्यंत संपूर्ण माहिती। ही काल्पनिक कादंबरी नाही किंवा साईबाबांचे प्रदीर्घ असे चरित्रही नाही। बाबांच्या चमत्कार वगळून श्री साईबाबा शिर्डी आणि साई संस्थान यांचा फारसा प्रकाशित न झालेला, दुर्लक्षित असलेला, विस्मृतीत गेलेला हा इतिहास आहे। श्री साईबाबांबद्दलची दुर्मिळ माहिती अनेक बारकाव्यांनिशी तारखेनिशी यात आलेली आहे।
उपलब्ध झालेले संदर्भ पाहून पडताळून हा इतिहास मांडलेला आहे. अभ्यासकांसाठी हा संदर्भ ग्रंथ ठरावा. विशेष म्हणजे साईबाबांच्या जीवनावर असलेले हे पहिलेच मल्टीमीडिया पुस्तक आहे. शिर्डी गॅझेटियर पुस्तक मिळवण्यासाठी व अधिक माहितीसाठी 9922 44 43 08 या मोबाईलवरती संपर्क करावा.